या मंचावर उपस्थित माझे सहकारी आमदार दिलीप बनकर, या चीफ इंजिनियर साहेब आहेत, त्याच्यानंतर आमच्या ह्या मॅडम आहेत, त्यांच्याबरोबर अनेक इंजिनियर्स वगैरे सगळे आहेत. हे काम काय एकट्याचं नसतं, सगळ्या मंडळींचं सगळ्यांचं एकत्रीकरण झाल्यावर काम होतं. आणि या मंचावर अनेक माझे सगळे मित्र बसलेले आहेत, माझे सहकारी बसलेले आहेत. सगळ्यांची नावं मी घेत बसत नाही, कारण पावसाचा याच्यामध्ये संभव मला वाटतो आणि पाऊस पाहिजे आपल्याला. आता हा रस्ता जो आहे 560 कोटी रुपये रामाचे पिंपळस ते येवला, आणि दुसरा रस्ता आहे लासलगाव विंचूर खेडले जुंगे, हा 134 कोटी रुपये. हे दोन्ही याच्यामध्ये हा पहिला जो रस्ता मी सांगितला एशियन डेव्हलपमेंट बँकच्या वतीनं मी गेली 4 वर्ष याच्यासाठी प्रयत्न करतोय. त्यावेळेला अशोकराव चव्हाण हे PWD मंत्री होते. त्या वेळपासून जे आहे माझा आग्रह होता की आमचा हा रस्ता जो आहे तुम्ही घ्या, अतिशय महत्वाचा रस्ता आहे. संभाजीनगर पर्यंत पुढे तो रस्ता जातो. आता जो रस्ता आपण 4 पदरी केला त्याला 15 वर्ष मला वाटतं किमान झालेली आहेत. रस्ता अनेक वेळा दुरुस्त सुद्धा केला, पण खराब सुद्धा झाला. आता आमचे इंजिनियर जे आहेत तुम्ही सगळं आलात आणि आता परत जाल तेव्हा पहा निदान, कारण हा एवढा मोठा रस्ता 560 कोटीचा करायला वेळ लागणार, म्हणजे एकदम काय महिना 2 महिन्यात होणार नाही. ते रस्ते वगैरेचे खड्डे वगैरे जे आहेत तुम्ही दुरुस्त करायला पाहिजेत. आणि हे जे कंत्राटदार आहेत त्यांना सुद्धा मला सांगायचं की वेगवेगळ्या ठिकाणी जे आहे व्यवस्थितरित्या काम सुरू करा, डायव्हर्शन वगैरे व्यवस्थित ठेवा. आणि त्यामध्ये आता विसर्जन वगैरे आहे, आता थोडस जरा हे करा, नाही तर विसर्जनाच्याच वेळेला जे आहे मिरवणुकीच्याच वेळेला तुम्ही रस्ते खोदू नका. 2, 4, 5, 7 दिवस जातील आणखीन ताबडतोब निघून. आणि त्याच्यानंतर मात्र मग जे आहे न थांबता ते काम आपण ते करायला पाहिजे. आता हे सगळं करत असताना आपल्याला सगळं माहिती आहे की मुंबई नाशिक आणि पुढे सुद्धा जो 4 पदरी रस्ता झाला तो सुद्धा जो आहे मी PWD मंत्री झाल्यानंतर भारत सरकारच्या माध्यमातून आपण करून घेतला. आणि नंतर हा 4 पदरी रस्ता इकडे केला, पुढे त्र्यंबकेश्वर पर्यंत आपण तो 4 पदरी केला, अनेक रस्ते केले, आउटर रिंग रोड, इनर रिंग रोड, नाशिक शहराचे आपण केले, सगळ्या जिल्ह्यामध्ये आपण काम केलेलं आहे त्यावेळेला. परंतु एक आहे ना, ज्या वेळेला पाऊस पडतो, ऊन पडतो, त्याचा पहिला मारा कोण सहन करतं, तर तो रस्ता सहन करतो. आणि मग आपल्याला घर सुद्धा खरं म्हणजे 2 वर्षातून रंगरंगोटी करावी लागतं, तसंच या रस्त्याचं सुद्धा असतं. बरं आपले रस्ते त्या मनाने आता तर काय, पूर्वी तर होते 4, 2, 6 चाकी ट्रक होते, आता एक ते काय तुमचे ट्रॉलर आणि ट्रेलर आणि आमके न तमके न कंटेनर, एकेकाची चाकं किती मोजायची, काही ठिकाणी तर 100 चाकाची गाडी चालते. आता हे एवढं सगळं वजन जे आहे, ज्या वेळेला तो रस्ता घेतो त्यावेळेला त्याची खालची जी बॉडी आहे ती क्रॅक होते, कुठेतरी पाणी त्याच्यामध्ये घुसतं, खड्डे पडायला सुरुवात होते. आणि इथे विशेषतः आपण पाहिलं आता सुद्धा किती मोठी तरी रहदारी आहे. परत लासलगाव इंचूर हा आमचा जो मार्केट आहे, हे या आशिया खंडातलं कांद्याचं फार मोठं मार्केट आहे, त्याची सुद्धा फार मोठी रहदारी इथे सतत सुरू असते. आणि त्यामुळे जो आहे हा रस्ता सिमेंट कॉन्क्रीटचा व्हायला पाहिजे, यासाठी माझे प्रयत्न होते. सुदैवाने जे आहे या वेळेला त्या प्रयत्नाला यश मिळालं. आणि ज्याला ADB म्हणतो आपण, एशियन डेव्हलपमेंट बँक, त्याच्या माध्यमातून हा रस्ता आपण करतो आहोत. आता त्याचबरोबर लासलगाव विंचूर, पुढे मसोबा, माथा, धरणगाव, सारोळे, खेडले जुंगे, हा रस्ता, या एवढ्याचा रस्त्याचं काम हे 134 कोटी रुपयाचं आहे. इथून या विंचूर वरून लासलगाव जाताना अनेक ऍक्सिडेंट होतात.
आणि मी जेव्हा जेव्हा तिकडे गेलो त्या वेळेला त्या तक्रारी माझ्याकडे ऐकू आल्या की ऍक्सिडेंट मध्ये हा गेला, तो गेला, तो गेला, तो गेला, मृत्युमुखी माणसं पडतात. आणि म्हणून मला आनंद आहे की आता तो रस्ता सुद्धा घेतला. मुळात एक लक्षात ठेवा, या महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी हॅमचे रस्ते आहेत त्या पद्धती, आणि काही ठिकाणी एडीबीचे आहेत. कुठल्याही एका मतदारसंघात ह्या दोन्ही प्रकारचे रस्ते दिलेले नाहीत. काही आमदारांना एडीबीचे रस्ते दिले, तिथे हॅम नाही, आणि हॅम दिलं तिथे एडीबीचं. हॅम म्हणजे अगोदर तुम्ही ते रस्ते वगैरे तयार करून घेतात, कर्ज वगैरे काढून, नंतर मग गव्हर्नमेंट जे तुमचे ते पैसे वगैरे देत असतं, ते त्याला हॅम एक नवीन योजना आहे. ठीक आहे. पण आपल्याला मात्र हे दोन्ही रस्ते जे आहेत, हा एकमेव मतदारसंघ आहे की या दोन्ही प्रकारचे रस्ते आपण करतो. मुळात हा रस्ता जो होता, हा खरं सांगायला हरकत नाही की माणिकराव कोकाटे यांनी मागणी केली होती म्हणून पुढे तो रस्ता तिकडे त्यांच्याकडून परत तो इगतपुरीपर्यंत जाणार आहे. मला माहिती नाही, पण आमच्या इकडचे जे कोणी इंजिनियर्स होते त्यांनी काय केलं, विंचूरच्या पुढे हा रस्ता धरला आणि मी डोक्याला हात लावला, अरे खरा रस्ता जो आहे लासलगाव पासून पाहिजे आम्हाला, तुम्ही विंचूरच्या पुढे जाऊन काय करणार. मला आभार मानले पाहिजेत. ते सगळं झालं होतं, अमकं तमकं सगळं झालं, आणि आता काय करायचं. पण अतुल चव्हाण म्हणून आपले इंजिनियर्स तिकडे पुण्याला, त्यांच्याकडे हे हॅमचे रस्ते, त्यांना मी फोन केला आणि त्यांना सांगितलं तुम्हाला कल्पना आहे लासलगाव काय आहे ते, आणि मग हा पुढे रस्ता करण्यापेक्षा तिथूनच रस्ता करायला पाहिजे. आणि मग परत एकदा जो आहे हा सगळे जे आहेत आराखडे बनवण्यात आले, त्यांचे मला आभार मानले पाहिजेत. तसे ते आभार जे आहेत अनेकांचे मानले पाहिजेत. हे आमच्या ऍडिशनल चीफ सेक्रेटरी मनीषा म्हैसकर, ओपी गुप्ता साहेब जे फायनान्स बघतायत, चीफ इंजिनियर एडीबीचे आहेत शरद राजभोज आहेत, चीफ इंजिनियर रणजित हांडे आहेत, आमचं काम बघतात. या सगळ्यांचं जे आहेत मी जाहीर आभार मानतो, कारण सहकार्याशिवाय हे काम होत नाही. एखाद्या अधिकाऱ्याने अडवायचं ठरलं तर मग ते गेलं, तुम्ही कितीही चक्रा मारा. 100 रुपये आणायचे असले आणि 1 लाख रुपये आणायचे तर तरी किती त्रास आहे. आता आज जवळजवळ 564 कोटी आणि 100 काय ते हे जे आहे 134 कोटी 560 कोटी 700 कोटीवर ही काम आहेत. आणि एकूण आता जी कामं मी सांगितली बघा, तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, जवळ 2000 कोटी रुपयाची कामं या क्षणाला या लासलगाव येवला मतदारसंघामध्ये सुरू आहेत. 2000 कोटी रुपयाची. आता हे तर ऐकायला येतंय सगळ्यांनाच, काय आता गेल्या काही दिवसापासून अडचणी होतात. मध्ये सरकार बदललं, त्या सरकारमध्ये आम्ही नव्हतो 5 वर्ष, त्यातले 2-2.5 वर्ष. मग कोणीतरी सांगितलं की अतिशय सुंदर महाराष्ट्र सदन बांधले. खरं आहे, अतिशय सुंदरच आहे. राष्ट्रपतींनी त्यावेळेस सांगितलं की राष्ट्रपती भवनानंतर या इमारतीचा क्रमांक लागतो. तो सुद्धा आम्ही आणि आमचे पीडब्ल्यूडीचे सगळे अधिकारी मिळून ते सगळं केलं होतं. अजूनही एक नवा पैसा त्या कंत्राटदाराला दिलेला नाही. आता हे मी सांगितलं तर तुमचा कोणाचा विश्वास नाही बसणार. 15 वर्ष जवळजवळ झाले, केसेस घातल्या माझ्यावर, केसेस काय झालं. आता 2-2.5 वर्ष ते गेले आमच्या आतमध्ये जेलमध्ये. माझ्याबरोबर समीर भाऊनं पण, त्याच्यानंतर त्यांनी जो बनवला तो महाराष्ट्र सदन, ते पण त्यांच्यावर पण केसेस. आणि कोर्टात जेव्हा केस उभी राहिली तेव्हा 2 प्रश्न विचारले त्यांनी. महाराष्ट्र सरकारनं आतापर्यंत या कंत्राटदाराला, ज्याने एवढं सुंदर बांधलेलं आहे ते महाराष्ट्र सदन, महाराष्ट्र सदन एकटंच नाही, महाराष्ट्र सदन एक 5 स्टार आरटीओचं ऑफिस अंधेरीला आणि हायमाउंट गेस्ट हाऊस, 4-5 प्रकरण आहेत त्याच्यात. ते एकाच कॉन्ट्रॅक्टर करून घेतली आपण. कोर्टाने विचारलं किती पैसे दिले महाराष्ट्र सरकारनं. महाराष्ट्र सरकारतर्फे सांगण्यात आलं एकही नवा पैसा अजून कंत्राटदाराला दिलेला नाही. मग कोर्ट म्हणाल मग भ्रष्टाचार कसला, तुम्ही पैसेच दिले नाही अजून, त्याला पैसे तर द्या, मग तो काय करेल, भ्रष्टाचार होतो का नाही पाहिजे. आणि 100 कोटीचं ते मुळात कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते दिलं होतं सगळ्यांनी मिळून, म्हणजे
2 वेळा मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि त्यामध्ये मंजूर झालं. मी पीडब्ल्यूडी मंत्री म्हणून मी आणि समीर भाऊ त्यावेळेला खासदार दिल्लीत बसायचे, त्यामुळे आम्हाला पाहिजे तसं ते करून घेतलं. राजस्थानचे लोक वगैरे कामाला लावले. आता हे सगळं झाल्यानंतर मग कोर्ट म्हणाला आता तुम्ही पैसे दिले नाहीत, आता ही केस डिस्चार्ज, केस चाललीच नाही, केस डिस्चार्ज झाली. आता हे असे सगळे प्रकरण आता त्याच्यामध्ये ते 2 वर्ष गेले आमची, 2.5 वर्ष. त्याच्यानंतर करोनामध्ये 2 वर्ष गेली, मध्ये सरकारमध्ये नव्हतो, रस्ता खराब झाला, सातत्याने मगाशी सांगितलं सातत्यानं त्याची डागडुजी पाहिजे, नाही झाली, अगदी खराब रस्ता. आता मला तुम्ही सांगा, मी ज्या वेळेला सांगतो मी एवढे 2000 कोटीची कामं केली. अनेक लोकांचं म्हणणं आहे की तुम्ही सगळे पक्ष सोडून इकडे गेला तिकडे गेला सरकारमध्ये गेला. मी आता सरकारमध्ये गेलो नसतो तर हे रस्ते झाले असते. हा विंचूरचा आमका तो रस्ता, तो 560 कोटी रुपयाचा, ते मांजरपाडा पाणी काय आता सांगतो तुम्हाला किती काय काय काम असतं. 2000 कोटी आज सुरू आहेत, याच्या अगोदरचे झालेत ते मी धरत नाही आहेत. कसे झाले असे रस्ते? आणि आम्हाला आपण निवडून देता ते विकासासाठी. किंबहुना मला इथे तुम्ही आणलं, इथले अनेक काही नेते होते, नेवल्याचे नेते होते, त्यावेळेला मी त्यांना विचारलं बाबा माझा नेवल्याचा काय संबंध काय? मी फक्त जे एखाद्या शाखेचं उद्घाटन करायला किंवा पक्षाचं एखाद्या कार्यालयाचं उद्घाटन करायला यायचो आणि अर्धा तासात जायचो, मला काय संबंध? ते बोले नाही, तुम्ही आम्हाला विकासासाठी पाहिजे आहात. पवार साहेबांचं म्हणणं होतं की जुन्नरला उभे राहा, कारण तिकडे माझ्या पण ओळखीचे आमच्या भाजी मार्केटचं मी आजही अध्यक्ष आहे, भायखळा भाजी मार्केट सगळ्यात जुनं मार्केट मुंबईचं. आणि ती सगळी मंडळी कुठून आलेली आहेत? बरेचसे जे आहेत 70% जुन्नरचे. मुळात आमचे जे आहेत वाडवडील ते पण जुन्नरचे. आणि पवार साहेबांनी माझ्या दृष्टिक्षेपातला माझ्या हातातला तालुका आहे. पण मी सांगितलं नाही, आज जिथे पाऊस पडत नाही अजिबात, महाराष्ट्रात सगळ्यात दुष्काळी तालुका जर कुठला असेल तर तो येवला आहे. तिथे रस्ते नाहीत, काहीच डेव्हलपमेंट नाही, मला तिथे जायचं. पवार साहेब म्हणले तुमची मर्जी, आणि मी आलो आणि झपाट्याने काम सुरू केलं. आणि मी त्याच वेळेला सांगितलं होतं विकास हा माझा धर्म आहे, विकास ही माझी जात, विकास ही माझी भाषा, मला दुसरं काही येत नाही. तर काही लोक जातीवरून हे करतात. अरे जातीवरून काय करतात? मी तर 90 साली जे ओबीसीला आरक्षण द्या, गरीब भटक्या विमुक्तांना आरक्षण द्या यासाठी शिवसेना सुद्धा सोडली. त्याचं मी नवीन काय केलं? मी फक्त सांगितलं की बाबा इथे काय अडचण, त्यांना वेगळं द्या, वेगळं आरक्षण दिलं मराठा समाजाला सुद्धा. परंतु काही लोक जे उगीच पेटवापेटवी करण्याचा प्रयत्न करतात, दिशाभ्रम करण्याचा प्रयत्न करतात. पण आज सुद्धा मी तुम्हाला सांगतोय, मी विकासाची कामं पूर्ण केली. हे 4 पदरा रस्ता मी केला, 4 पदरी. त्या वेवल्यामध्ये 4 दुकानं होती पैठणीची, आज 450 झाली. हे सगळं काम जे आहे हे सगळं जे आहे असंच हे सगळं चालणार आहे. आणि एक आहे की हा एक दुसरा एक रस्ता जो आहे आता खेडले जुंग्याचा जो आहे तो सुद्धा आम्ही कुठे आहे तो खेडले जुंग्याच्या बाजूचा एक रस्ता आपल्याला करायचा होता. हा कुठे रुई फाटा ते खेडले जुंगे तिकडचे लोक आले की तो हा रस्ता असा नका वळू, असा नाही. तर हा सुद्धा रस्ता 6 किलोमीटरचा, हे काम आपण चीफ मिनिस्टर जे आहे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून टप्पा 3 मधून करतो आहोत. आणि 10 कोटी रुपयाच्या हा रस्त्याच्या कामाला या आठवड्यामध्ये 8 ते 10 दिवसामध्ये आपल्याला परवानगी मिळणार आहे. बजरंग बली सुद्धा धावून आले तुमच्यासाठी.
बजरंग बलीची आरती चालू आहे होय. आरती नाही हनुमान चालीसा दररोज लागते. थोडा शक्य जरा आवाज जरा कमी केला तर बरं होईल. सरपंच थोडा वेळ आवाज कमी करा. थोडं पोलिसांना माझं सांगणं आहे, एक 10 मिनिटं. बजरंग बलीला सांगा, बोल बजरंग बली तोड दुश्मन की नली. जरा आवाज जरा कमी करा. मी सुद्धा बजरंग बलीचा भक्त आहे बाबा. त्याच्याच आशीर्वादाने हे सगळं काम सुरू आहे. जरा पोलीस इन्स्पेक्टरनी ताबडतोब जरा त्याची दखल घ्यावी. जिथे असतील पोलीस त्यांनी ताबडतोब. भाषण कसं करणार? काय कुठे मंदिर आहे? हा तिकडे जे मंदिर आहे गावामध्ये तिकडे एवढा तुम्ही कंटिन्यू करा. बरं ठीक आहे. तर हा रस्ता आपण तो सुद्धा रस्ता आपण करणार आहोत. रुई फाटा ते खेडले झुंगे हे तुम्हाला मी सांगितलं. आणि तो पण कॉन्क्रीटचाच रस्ता होणार आहे. रुई फाटा ते धारणगाव 2 किलोमीटर रस्ता सुद्धा आपण पुढच्या अर्थसंकल्पामध्ये टाकलेला आहे. तर अशा रीतीने ही रस्त्याची कामं सगळी सुरू आहेत. मी मगाशी सांगितलं की हा रस्ता जो आहे आपण अतुल चव्हाण आणि त्यांनी जे आहे तो वाढीव केला ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलं. आता शिवसृष्टीचं काम छत्रपती शिवाजी महाराजांची त्यांचा पुतळा आणि ती शिवसृष्टी जवळजवळ 20-22 कोटी रुपये आतापर्यंत खर्च झालेत. 4 एकरवर काम सुरू आहे. आणि मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो ते पाहिल्यानंतर सुद्धा जे आहे तुम्हाला वाटेल की नाही हे असं पाहिजे. पुतळे तर उभे करतात सगळे, ते आनंद आहे आम्हाला. पण तिथे आपण महाराजांचा पुतळा बाहेर पूर्णपणे किल्ल्याचं स्वरूप आहे, त्याला पूर्णपणे दगडी काम आहे. आज 100 राजस्थानचे कारागीर काम करतात, 100 आणि 100 आपले 200 लोक काम करतात तिथे. आणि संपूर्ण जे आहे आतल्या भागामध्ये जवळजवळ 27 ते 28 वेगवेगळे सेनापती, मग ते मराठा समाजाचे असतील, शिवाजी महाराजांचे, ते आमच्या नाभिक बंधूंचे असतील, ते भटक्या विमुक्त जातीतील वेगवेगळ्या सगळ्या मुस्लिम समाजातील महाराजांचे जेवढे सेनापती आहेत तेवढ्यांचे सगळे म्युरल्स आणि त्याच्या खाली त्यांचं काम. आणि तुम्हाला ते सगळं एका ठिकाणी परत सगळं ते पाहायला मिळेल. महाराजांचा इतिहास हा सगळा सिनेमासारखा उभा करणार हे सगळं काम आपण करतो आहोत. आता हे 26 सप्टेंबरला त्याचं आपण उद्घाटन करणार आहोत. पुतळ्याची स्थापना करणार आहोत. पण 22 सप्टेंबरला या पुतळ्याचं आगमन आपल्या इकडे येईल. त्यावेळेला मिरवणूक सुद्धा निघणार आहे. आपण सगळ्यांनी महाराजांचं स्वागत करायला पाहिजे. याच रस्त्याने महाराजांचं आगमन होईल आणि त्या कार्यक्रमामध्ये, मिरवणुकीमध्ये आणि नंतरच्या 26 तारखेच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा आपण सगळ्यांनी सहभागी व्हायला पाहिजे. एवढा ते सांगितल्यानंतर पुणेगाव दरसवाडीचं काम हे 263 कोटी आम्ही सांगतो हे अस्तरीकरण करा, पण तेवढाच नाही, आता पण 1000 कोटीवर ते काम गेलंय. मी जेव्हा आलो त्यावेळेला तुम्हाला माहिती आहे अंबादासी, त्यावेळेला मी म्हटलं काय खोदून ठेवलेलं आहे, ते अर्धवट बुजलेलं आहे. तर म्हणे साहेब याला 40-50 वर्ष झाली. आता हे जनार्दन पाटील म्हणून होते आमदार, रोजगार हमी योजनेतून ठरलं होतं की पुणेगावचं जे आहे ओव्हरफ्लोचं पाणी आपल्याकडे येईल म्हणून ते केलं होतं. परंतु तो कालवा बुजून पण गेला आणि कधीच पाणी आलं नाही. 40 वर्षात नंतर पाणी आलं नाही. 40-50 वर्षात म्हटलं तर पाणी तर पाहिजे आपल्याला. त्यांनी मार्ग तर दाखवलेला आहे, आपण जाऊया. मी पूर्ण तो 160 किलोमीटरचा कॅनॉल परत केला. सगळं केल्यानंतर लक्षात आलं पाणी कुठे आहे, पाणी तर पाहिजे. आणि मग एक लक्षात घ्या, ज्यांना माहित नाही ना, जे शहाणे सांगतात काय किंवा माझ्यावर टीका करतात, फार पूर्वी किती वर्ष झाली मला माहिती नाही, ऍग्रीमेंट झालं मराठवाड्याच्या आणि आपल्या इकडच्या नेत्यांचं.
की आम्हाला पाणी पाहिजे म्हणून वर एकही तुम्ही धरण बांधायचं नाही. आता पिण्याच्या पाण्याचं नाशिकचं वगैरे धरण आपण करू, पण बाकीची धरणं तुम्ही बांधायची नाही. म्हणून तुम्हाला नेहमी लक्षात साधे आपण बंधार केलं की साधे जे आहेत आपण एक ते रायतेंच्या इकडे तुमच्याकडे साठवण मग बंधारे प्रमाणपत्र आणावं लागतं किंवा ठीक आहे हे पाणी तुम्हाला वापरायला, ते भांडवून कुठून काय करून परत त्याच्यामध्ये आणखीन तुमचं फॉरेस्ट याच्यामधून सुद्धा आपण काम करू. सांगण्याचा उद्देश का की धरण बांधता येत नाही, पाणी मग आपल्याला येणार कसं. मग आम्ही त्याच्यावर विलास काढला की तुमच्या पाण्याला आम्ही हात लावत नाही, पण जे पाणी गुजरात आणि समुद्रात जात आहे वाहून ते पाणी आम्ही घेतो, ते पाणी तुमच्या हिशोबात नाही, कारण ते पाणी तुम्ही सोडून दिलेलं आहे. आता ते पाणी आणायचं तर मध्ये सह्याद्रीच्या डोंगराची रांग आहे. 2009 मध्ये नाशिकला कॅबिनेट झाली, त्यावेळेला मी तो प्रस्ताव मांडला की हे सगळं पाणी इथे आणण्याचे प्रयत्न आपण करायचे. हे मांजरपाडा हा प्रोजेक्ट आहे वेगळा. 12 धरणं आहेत वेगवेगळ्या ओळ असतील, छोटे तिथले नदी नाले पाणी वाहून येणारे तिकडे ते अडवलं पाणी 12, आणि ते पाणी साठलं खूप. मग ते पाणी इकडे आणण्यासाठी डोंगरांना आपण 11 किलोमीटर, दुसरा आणखीन 1.25 किलोमीटर असे 12 किलोमीटर बोगदे तयार केले. सुरुवातीला केला म्हटलं याच्यातून पाणी कमी जाईल, डबल केला, जवळ इथून तिथपर्यंत रुंदी असेल आणि आणखीन उंच असेल, 2 ट्रक आरामात जातात एवढं. आपण त्या मशीन पण नव्हत्या त्यावेळेला, जे आता मुंबईला आपण वापरतो ना, टनेल करण्यासाठी हाताने सगळं काम केलं आपण. 5-10 वर्ष त्याच्यामध्ये गेली. मग ते पाणी आलं सगळं आलं, पण पाणी पुढे कुठे काय येईना, कारण मध्ये शेतकऱ्यांचा जे आहे तो कालवा होता तो फुटायचा. अरे पाणी बंद करा, आमचे शेतं उपळली, पाणी सगळं जिरायचं, पाणी सगळं पर्क्युलेट व्हायचं. 160 किलोमीटरचा प्रवास करायचा ना. आणि मग म्हटलं आता याच्यावर पण आता मार्ग काढायचा, आणि 160 किलोमीटरचं जे आहे अस्तरीकरण करायचं काम याच वर्षात सुरू केलं. 1.5 वर्षाचा त्यांना आपण वेळ दिलेला आहे, पण 6 महिन्यामध्ये आपण 80% काम त्यांच्याकडून करून घेतलं. त्यावेळेला पाणी आलं ते एकदम 160 किलोमीटरवर पोहोचलं, सगळ्यांना पाणी मिळालं. बरं त्याच्यामध्ये सुद्धा वरती आणखीन चांदवड आहे, त्यांनाही पाणी लागतं. काय म्हणतात ते डोंगळ्याचं काम जोरात सुरूच आहे. आता काय करू, त्यांनाही नाही म्हणता येत नाही. ठीक आहे, काही ठिकाणी अस्तरीकरण, शेतकऱ्यांनी सांगितलं अस्तरीकरण करायचं नाही आमच्याकडे, आमचं पाणी बंद होईल. आणि आता रडतायत कारण पाणी एवढं तिकडे आतमध्ये गेलं का सगळी शेतं उपळली. आता म्हणतं लवकर करा. अरे पाणी बंद करा. पाणी कसं बंद करू, तुम्ही करत होते, मला काम करून दिलं नाही मला. किती त्रास हे करत असताना अनेक ठिकाणी रोज 4-4 वेळा फोन आणि सगळ्या मिटिंग आणि अमकन तमकन. आणि ह्याच्यामध्ये अर्थातच हे सांगायला पाहिजे, हे अस्तरीकरणाचं काम सुरू झालं, लक्षात आलं याच्यावर रोज कुठे जाणार बघायला. मग त्या विभागातले जे आहेत मोहन शेलार आणि त्यांचे जे आहेत लोक, त्यांना सांगितलं हे अस्तरीकरणाचं काम कुठे थांबलं तर मला सांगायचं, मी ते बरोबर करून घेतो. तसंच हे आता तुमचं ते काय शिवसृष्टी, ते आमचे वसंत पवार साहेब, त्यांना सांगितलं रोज तिथे जायचं, काम सुरू आहे की नाही बघायचं, चांगलं काम नाही झालं तर मला सांगायचं, अडचण असली सांगायचं. राजापूरचं जे आहे पाणी पुरवठा योजना सुरू आहे, तिथे ते ज्ञानेश्वर दराडे, त्यांना सांगितलं तुम्ही बघायचं. आणि धुळगावला तिथे दुसरं पाणी पुरवठा योजना, ठोंबरे नावाचे आमचे दुसरे कार्यकर्ते, ते बघतायत रोजच्या रोज. हे पूर्ण होतील काम, त्यावेळेला तिकडच्या सगळ्या घरांना नळाचं पाणी येईल. इथे सुद्धा या लासलगावला आपण 18-20 कोटी रुपयाचं काम केलं, आणि अजूनही 9-10 कोटी रुपये आपण मागितलेले आहेत, आणि ते पुढचं काम आपण करतो आहोत, पण पाणी यायला सुरुवात झाली. याच्यात सुद्धा अडचणी खूप आहे. आमचे काही मित्र जे आहेत, स्वतःला जे लोक काय
निवडून आले म्हणजे लोकांना असं वाटतं की आकाशाला हात पोचले. राजापूरला ते जमीन घ्यायला गेलं, ते काय तुमचे टँक वगैरे साठवून टँक वगैरे बांध का ताबडतोब जो मनुष्य सांगायचा 1 लाख रुपयाला घेऊन जा, काहीच नाही ते होत. ताबडतोब त्याला फोन यायचा, अजिबात देऊ नको, झालं. मग दुसरीकडे मग तो म्हणायचा 10 लाख रुपये, तर ताबडतोब फोन यायचा 20 लाख रुपये घ्यायला तो. अहो काय झालं, 6 महिने वैतागलो. पाणी त्यांना द्यायचंय काय. आणि अशा रीतीने आमचे जे आहेत मोठे मोठे नेते आम्हाला मदत करत होते, किंमतच वाढवत होते. शेवटी कोणालाच माहिती नाही, फक्त 2-3 लोकांना आणि मला माहिती. आणि मग ते एका माणसाकडून जे काय पद्धतीने घेतली जागा, काय त्याला संतुष्ट करायचं ते आम्ही ते केलं. ताई सांगण्यासारखी गोष्ट नाही. अशी गोष्ट कशासाठी. अहो एवढंच नाही, आता एक शिवसृष्टी जे आहे नियमानं कायद्यानं खाजगी जागेमधल्या असलेला मुरुम उचलायचं काम सुरू आहे. चलन भरलेलं आहे, सरकारी काम आहे. नाही ते मुरुम नाही उचलायचा. आमचा तहसीलदार नाही ते म्हणतात काय. शेवटी आज परत त्यांना बोलवलं, अजिबात चालणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं काम तिथे मुरुम लागतोय, तो सुद्धा पैसे भरलेले आहेत, चलन काढलेलं आहे, खाजगी जमीन आहे, आणि तिथे सुद्धा आडवे येतात. हे असले नेते सुद्धा आहेत आमच्याकडे. त्याच्यामुळे जे काम 8 दिवसात व्हायचंय ते 20 दिवसात होणार. हा त्रास जो आहे हा मी पाहिलेला आहे. सांगायचं मला नव्हतं, पण मी सांगितलं आपल्याला. आता 38 गाव पाणी पुरवठा योजना, तिथे आता 65 गावं झाली. त्यांना सुद्धा आपण 10 कोटी रुपये दिले दुरुस्ती. जगदंबा कोटमगाव 75 कोटीचा आराखडा तयार केला. बाबासाहेब आंबेडकरांनी जिथून घोषणा केली धर्मांतराची, त्या मुक्तीभूमीचं काम 30 कोटी रुपये आपण खर्च करू. जाऊन बघण्यासारखं आहे. नागपूर नंतर मुक्तीभूमीत जे काम झालं त्याचाच नंबर लागतो. वेगवेगळ्या प्रकारचे स्तूप आहेत. 22 फुटाचा गौतम बुद्धाचा पुतळा आहे, बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे. आणखीन तिथे आता एम्पी थिएटर आहेत, ते बनते लोकांना राहण्यासाठी, त्यांना ते लोकांना शिकवतील त्याच्यासाठी सगळी व्यवस्था केलेली आहे. आपण हे सगळं काम आपण करतो आहोत. आता हे जे आहे लासलगावला सुद्धा 50 खाटाचं जे उपजिल्हा रुग्णालय जे आहे त्याचं श्रेणीवर्धन आपण करतो आहोत. 20 खाटाचं इमारतीचं बांधकाम 14 कोटी रुपये आपण त्याला मंजूर करून ते काम सुरू केलं. इथे शिवनदी आणि काय तुमची ते लोणगंगा नदी, प्रत्येक नदीसाठी 13.5 कोटी रुपये मंजूर केले. प्रत्येक नदीसाठी. कारण आपल्या सगळ्याच्या कृपेने तिथे एवढी घाण टाकल्या, सगळा कचरा रोज, नदी वाटतच नाही. मग ते आता साफ सूफ करायचं काम 13.5 कोटी रुपये मंजूर करून आपण ते काम करतो आहोत. तर ही सगळी काही कामं सुरू आहेत आपली. आणि बाकीचं जे आज कांद्याचं तुम्ही मगाशी सांगितलं, कांद्याची सुद्धा जे आहे हे निर्यात मूल्य जे होतं तेच काढून टाकलं. 560 कोटी रुपये, 560 कोटी डॉलर पर टन एवढं ते निर्यात मूल्य होतं. अधिक 40% जे आहे निर्यात शुल्क म्हणजे टॅक्स. आता एवढे पैसे भरल्यानंतर त्या आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आमचा कांदा कोण घेणार. एवढे पैसे, तिकडचा कांदा स्वस्त, आपला कांदा हा असाच 560 डॉलरच्या पुढे भाव पाहिजे, नाही आला तर नाही पाठवायचा. अरे ह्या सगळ्या अडचणीतून जे आहेत, शेवटी सगळ्यांचे प्रयत्न आहेत, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री, सगळ्यांचे आमचे प्रयत्न, इथले लोक सगळ्यांनी प्रयत्न केले, मार्केटवाल्यांनी प्रयत्न केले, आणि आज ते निर्यात मूल्य संपलं. आणि निर्यात शुल्क सुद्धा जे आहे हे 40% वरून 20% आलं आहे. त्यामुळे जे आहे हे सगळं जे आहे आज कांद्याचा प्रश्न सुटला. लासलगाव बाह्य वळण जे आहे 109 कोटी रुपयाचा रस्ता आहे, लासलगाव बाह्य वळण. आणि आताच आम्हाला आमच्या या इंजिनियर्स जे आहेत, आमचे सहकारी मॅडम आहेत, चीफ इंजिनियर आहेत, त्यांनी सांगितलं मार्च पर्यंत हा रस्ता आम्ही पूर्ण करू, 109 कोटी रुपयाचा. स्टेजवर त्यांनी सांगितलं. त्यांचे मी आभार मानतो आहे.
आता बाकीचं काम तर खूप आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 1,01,000 भगिनींना, लासलगाव येवल्यामधील भगिनींना पैसे आले. 1,01,000 एवढ्या भगिनींना तिसऱ्या महिन्यात ते पण पैसे येतील. पुढच्या महिन्यामध्ये नोव्हेंबर आणि ऑक्टोबर 2 महिन्याचे पैसे येतील. SSC नंतर ज्या मुलींना पुढचं शिक्षण घ्यायचं आहे त्यांना पूर्ण शिक्षण फ्री करण्यात आले. सगळे पैसे गव्हर्नमेंट भरणार. ही लाडकी बहीण योजना ज्यांच्याकडे सुरू आहे त्यांना आपण वर्षातून 3 सिलेंडर मोफत देणार आणि 300 रुपये प्रत्येक महिन्याला परत मोदी साहेब देणार. युवकांसाठी तुम्ही कौशल्य प्रशिक्षण घ्या. 10,000 रुपये तुम्हाला स्टायपेंड महिन्याला. आणि तुम्हाला सांगतो जर्मनी बरोबर आपला अग्रीमेंट झालं. त्यांनी सांगितलं 5 लाख मुलं आमच्याकडे पाठवा. 5 लाख मुलं मुली पण ती शिकलेली. हे जे सुधार काम असेल, वायर काम असेल, लेथवरचं मशीन काम असेल, वायरिंगचं असेल, जे जे काय असेल ते त्याच्यामध्ये पारंगत झालेले लोक पाहिजेत आम्हाला. 5 लाख काही लोक पाठवले. आता नोकऱ्या पाहिजेत आपल्याला तर घ्या ना, शिका. शेतकऱ्यांना सुद्धा आपण 6,000 हजार रुपये दिले. केंद्राचे 6,000 रुपये, आपले 6,000 रुपये. कापूस सोयाबीन हेक्टरी 5,000 रुपयाचं आपण अनुदान दिलं. शेतकऱ्यांच्या वीज माफ, मागेल त्याला सोलर पंप. आणि ज्यांना तीर्थयात्रा करायची आहे त्यांच्यासाठी सुद्धा तीर्थदर्शन योजना मुख्यमंत्री ती सुद्धा आपण सुरू केली. आताच लवकरच मला असं वाटतं की एक आगगाडी वगैरे काहीतरी पाठवत आहेत. माहिती आले अयोध्येला कोणाला जायचंय, कोणाला कुठे जायचे, नावं वगैरे आपण परत गोळा करतायत. ठीक आहे, लोकांची इच्छा असते जाण्याचं. तर अशा रीतीने हे सगळं काम सुरू आहे. आणि आता मी अधिक न सांगता मी एवढंच सांगेन की निवडणूक आलेली आहे. विकास हवा तर भुजबळ आहे. बाकी जर काय आणखीन पाहिजे असेल तर तुमची इच्छा, माझं काही म्हणणार नाही. पण मला माहिती आहे लोकांना पाणी म्हणजे काय. त्या दिवशी माझ्या डोळ्यात अश्रू आले ज्या वेळेला डोंगरगावला पाणी पोहोचलं. आणि अगदी वयस्कर अशी माणसं येऊन मी नको नको म्हणत असताना ज्या वेळेला माझे पाय धुवायला लागले, मी त्यांच्या पाया पडलो, अरे नका करू असं. काय सांगायचं. त्यावेळेला माझ्या डोळ्यात पाणी आलं. या पाण्याचं महत्व काय आहे. एक आमचे वृद्धग्रस्त सुरुवातीलाच कुठच्या तरी गावात पाणी आले म्हणून त्यांना पूजनासाठी नेलं. ते सरळ खाली हळूच उतरले. ते पाणी घेतलं, गढूळ पाणी सरळ घेतलं ओंजळीमध्ये आणि पिऊन टाकलं. पण याची तो वाट बघत होतो आम्ही 50 वर्ष. डोक्यावरती पाणी घेतलं. किती आनंद. महिला पुरुष नाचतायत. हा आनंद ह्या पुढे. आणि आता पुढे तुम्हाला सांगतो हे पाणी आता थोडस असं वाटायला लागलं की चांदवडच्या लोकांचे सुद्धा प्रश्न आहेत, आपल्या लोकांचे प्रश्न. 4 दिवसापूर्वी एक न्यूज आली होती. श्रीराम शेटे शरद पवार साहेबांचे गटाचे आणि छगन भुजबळ यांची दाराआड चर्चा. अरे बाबा कसली दाराआड चर्चा. तिथे 5 इंजिनियर बसलेले होते सगळा प्लान घेऊन. आणि हे आहे जेरवळ साहेब, श्रीरामजी शेटे हे त्या भागातले. त्यांना बरोबर माहिती कुठला ओळ येतो, कुठली छोटी नदी येते, कुठलं पाणी जातं. त्यांना घेऊन बसलो 3 तास. आणि इथं पाणी कसं वाढेल याचा प्रयत्न केला. आणि तुम्हाला सांगतो पुढच्या वर्षी हे पाणी डबल होणार, एवढं तुम्हाला सांगतो मी तुम्हाला. आणि मला त्याच्यामध्ये काही वाईट वाटत नाही. आता हे मध्ये आंदोलन जे जास्त पेटायला लागलं, मी पवार साहेबांच्या सुद्धा घरी गेलो स्वतः आणि त्यांना सांगितलं हे काय थांबा, हे महाराष्ट्रातलं हे वातावरण बरोबर नाही. तसं माझ्या लोकांना पाणी जास्त हवं आहे. मी श्रीराम शेट्टीने एकदा का 10 वेळा बोलवीन. माझ्या लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी, मग ते राज्यातले असतील किंवा माझ्या मतदारसंघातले असतील,
मी कुणाच्याही घरी जायला तयार आहे, कुणाची मदत मागायला तयार आहे. माझ्याकडे तो अभिनिवेश नाही की मी मंत्री आहे आणि मी काय नाही, मी अमुक आहे आणि तमुक आहे. काही लोकांना असं वाटतं की मंत्री झाल्यावर ताबडतोब 2 शिंग मागे 1 शेपूट येतंय. एकदम हवेतच चालतात एकदम. अहो मंत्री जाऊ द्या, MLC सुद्धा एकदम हवेतच. त्यांना तर 2च्या ऐवजी 4 शिंग येतात का काय माहिती. अरे लोकांची सेवा करण्यासाठी तुम्हाला निवडून दिलेलं आहे. लोकांच्या सेवेत खंड पाडण्यासाठी नाही, काम अडवण्यासाठी नाही. त्या कामात तुम्ही मदत करा, आम्हाला मदत करा, आम्ही तुम्हाला मदत करू. एकमेका करू सहाय्य अवघे धरू सुपंत आपण म्हटलेला. करा ना मदत. पण ते नाही. पार्टी पार्टी पार्टी. निवडणुकीच्या तुमचे झेंडे वेगळे, आमचे झेंडे वेगळे. जनता जनार्दन ठरवेल कुणाला कोण पाहिजे ते. पण तोपर्यंत जनतेची सेवा करण्यासाठी ते एकत्रित या, सहकार्य करा. लढाया मारामारा करून काय होणार. हा या जातीचा, तो त्या जातीचा, अमकं तमकं तमकं. आता हे रस्ते होतील, हे पाणी झालं, काही एका जातीसाठी मिळालं का बाबा. हे हिंदूंना पाणी, हे मुसलमान तुला पाणी नाही, हे मुसलमानची गाडी नाही, हिंदूची गाडी, हे माळ्याची गाडी जाईल, मराठ्यांची. नसलं काय. अरे सगळे विकास चाला, जात धर्म भाषा काही नाही. विकास हा विकास असतो आणि त्या विकासाला मर्यादा नाही. स्काय इज द लिमिट म्हटलेला, मर्यादा नाही त्याला. आम्ही जेव्हा परदेशात जातो तेव्हा मला असं वाटतं, अरे असं माझं शहर का नाही, असं माझा मतदारसंघ का नाही. पण अजून ज्या बेसिक अम्युनिटीज ज्या पाहिजे आहेत त्याच्यासाठीच आम्ही रडतो आहोत, त्याच्यासाठीच आम्ही लढतो आहोत. व त्याच्यासाठी तुमचं सहकार्य मिळालं पाहिजे. बाकी सगळं सोडून द्या. या जातीचा तो, त्या पातीचा तो, धर्माचा सोडून द्या. काय चांगलं म्हटलेलं आहे तुकाराम महाराजांनी, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद. भेदा भेद भ्रम अमंगळ. भेदाभेद अमंगळ आहे. सगळं विष्णुमय जग. ज्ञानेश्वरांनी ते सांगितलं, अवघे विश्वाची माझे घर. एका आमच्या मुस्लिम कवीनं सुद्धा सांगितलं, मजहब नहीं सिखाता आपस में बैर करना, हिंदी है हम वतन है हिंदुस्तान हमारा. सगळ्यांनी एकत्रित काम करा, सगळ्यांना ती मदत मिळेल. ही सगळी आता मदत मिळाली. लाडकी बहीण सगळ्या जातींना मिळाली. आमच्या मुस्लिम भगिनींना सुद्धा मोठ्या प्रमाणावर त्याचा फायदा झाला. सगळ्या लहान सहान भटक्या विमुक्तांपासून सगळ्यांना. आणि त्याच्यामध्ये आमचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी फार मोठं काम केलं. सरकारी अधिकारी तर नाही, सगळे त्यांच्या घरी जाऊन त्यांना आणून त्यांचे फॉर्म भरून हे सगळं काम हे आमच्या पाठीवर बसलेले जे आहेत हे कार्यकर्ते सगळ्यांनी केलं. सगळ्यांची नावं मला घेता येतं, पण या सगळ्या कार्यकर्त्यांची. आणि पुढे अनेक कार्यकर्ते बसले आहेत, स्टेजवर जागा नाही म्हणून पुढे बसलेले आहेत एवढंच, म्हणून त्यांची नावं सुद्धा मला घेता आले नाही. पण हे एकट्याचं काम नाही भाऊ. हे साथी हात बढ़ाना, एक अकेला थक जाएगा. तर हे सगळी मंडळी जी आहेत काम करत आहेत. 22 तारखेला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नाशिकच्या मुंबई नाका चौकात महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे पुतळे बसवण्यात येणार आहे. आणि त्या पुतळ्याचं वैशिष्ट्य काय आहे, ते पुतळे आहेत, अर्धपुतळा आहे. अर्धपुतळा, पूर्ण पुतळा नाही दोघांचे. पण एकेका पुतळ्याची उंची जे अर्धपुतळा जो आहे 12 फूट आणि रुंदी 15 फूट आहे एकेका पुतळ्याची. म्हणजे कदाचित जगातला सगळ्यात मोठे अर्धपुतळे आहेत. आणि तिथे सुद्धा चाललेलं काम, शिवसृष्टीचं काम, अनेक काम, याच्यामध्ये अनेक लोक मला मदत करतात. विशेषतः जे आहेत समीर भाऊ, हे तर सगळ्या कामामध्ये जे आहेत त्यांना सिव्हिलचं ज्ञान चांगलं असल्यामुळे, अभ्यास केल्यामुळे त्यांनी प्रत्यक्षपणे जे आहे प्रत्येक गोष्ट ते अशीच पाहिजे तशीच पाहिजे हे सगळं करतात. कल्पना पण त्यांच्या तिकडच्या इकडच्या. मग नाशिकच्या आमची नावं घेण्यासारखे खूप आहेत. ते दिलीप खैरे आहेत, ते सुद्धा येत आहेत, ते सुद्धा काम करतात. मग अशी सांगितलं पण काही कामं वाटून दिली ते तुम्ही लोक सुद्धा काम कर. आता रस्त्याचं आहे तर रस्त्याची सुद्धा कामं जशी इतरांना दिली तशी तुम्हाला पण दिली पाहिजे. त्यामुळे येवला आणि ह्या परिसरामध्ये या
विंचूर लासलगाव ह्या परिसर हे सगळं काम डिके जगताप साहेब हे तुम्ही बघायचं आहे. इकडचं काम आणि तिकडचं काम बरोबर होतं की नाही हे बनकरांना बघतील. त्याला कामाचं वाटप आपण मोकळे, काय अडचण आली तर सांगायचं आणि काम चांगलं करून घ्यायचं. अर्थात त्यांना त्यांची सहकारी पण मदत करतील गावोगावचे वेगवेगळे लोक, कारण एक मी त्यांना सांगितलं ते आणखी लोकांची मदत घेतील. पण हे काम सगळं चांगलं कसं होईल, व्यवस्थित कसं होईल, आणि आम्हाला फक्त सांगायचं अडचण काय असली तर ते आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू. मी अधिक काही बोलत नाही. पावसानं खरं म्हणजे आमची विनंती ऐकली. बजरंगबलीच्या मंदिरातील लोकांनी सुद्धा माझी विनंती ऐकली. मी त्यांचा पण आभारी आहे. आणि तो परमेश्वर तुम्हाला आम्हाला सगळ्यांना शक्ती, बुद्धी, युक्ती देवो. ही कामं जी आहेत अशीच आपल्या हातून अधिकाधिक कामं जी आहेत झाली पाहिजे, यासाठी जे आहेत आपण प्रयत्न करू. आणि यापुढे सुद्धा हा विकासाचा रथ असाच सुरू राहील एवढं सांगतो. पुन्हा एकदा सगळे इंजिनियर्स आणि कार्यकर्ते त्यांचे आभार मानतो, थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. केवळ आपल्या दमदार नेतृत्वामुळेच या रस्त्याला बळकटी मिळणार आहे. आपल्या शुभ हस्ते लवकरच याचा लोकार्पण सोहळा होईल आणि हा पूर्ण या ठिकाणी संदीप भाऊनागरे यांच्या हस्ते साहेबांचा सत्कार होतोय. ज्यांना कोणाला सत्कार करायचा आहे त्यांना मी विनंती करतो त्यांनी आदरणीय साहेबांचा सत्कार करावा. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन श्री विलासभाऊ गोरे यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. ही ज्या सुरक्षेची आपण वाट पाहत होतात तो सुरक्षण आज या ठिकाणी अवतरला आहे. आमच्या भुजबळ साहेबांनी येवला ते पिंपळस ते येवला आणि लासलगाव चांदोड हद्द ते खेडला या रस्त्याचं भूमिपूजन या ठिकाणी झालेलं आहे. या कार्यक्रमासाठी आमदार दिलीप काका बनकर, सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित असलेले सर्व सामाजिक, शैक्षणिक, सहकार, व्यापार क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल मी आपले भुजबळ कार्यालयाच्या वतीने व आयोजकांच्या वतीने आपले सहर्ष स्वागत करतो, आभार मानतो. धन्यवाद. आवाज जनतेचा ही देशातून मला मुखाने हो बोला